मरने दे मुझे ऐसा हम दिया है मेरी जिंदगी ने मुझे चला 6 वाजत आले अजून कसं काय कोणी आलं नाही काय कर संख्या काय रे चक्क चक्क ही असली गाडी सिरियस मूड दिसतो तुझा अलेक्सा स्टॉप द म्युझिक हा मॅ का तू ना आलंय स्मार्ट आहेस बरं का बरोबर संदर्भ लावतोस रे खरंय मी जरा बेचैन आहे अरे स्मार्ट तर मी आहेच रे असो तू बोल काय नाही रे गेल्या महिन्याची विजन मॅरेथॉन झाली ना तिनं माझ्या मनात फार खळबळ उडून टाकली आहे हो हो क्या बात आहे मनात खळबळ हा काय भानगड काय आहे अरे काय लफड्यात वगैरे अडकलास की काय कोणाच्या तसं नाही रे तुला माहिती आहे ना हे विजन मॅरेथॉन मध्ये आपला पार्टनर आपला हात हातात घेऊन आपल्याला गाईड करत असतो आणि तुला ती माझ्या विजन मॅरेथॉन मधली पार्टनर निकिता आठवते आठवते ना काय सही होती यार ती आम्ही तुला सांगतो पळताना तिनं माझा हात हातात घेतलेला आणि माझा तिला एवढ्या ठिकाणी स्पर्श होत होता एवढ्या ठिकाणी शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श विचार कर मित्रा एखाद्या तरुण मुलीचे असे नकळत होणारे स्पर्श काय सुख देऊन जातात ते मला ते स्पर्श अस्वस्थ करतायत मला तिला बघायचंय मला तिचं तारुण्य डोळे भरून बघायचंय अरे अरे चिल संग्या अरे जेव्हा तुझे तिला स्पर्श झाले तेव्हा तू पाहिलंसच की तिला हा फक्त ते स्पर्शातनं पाहिलंच एवढंच अरे असंच तर बघतो ना आपण आणि संग्राम तिच्या त्या डिओचा मंद वास अजूनही तुझ्या मनात ताजा असेल रे अरे अरे हे बघणंच आहे रे नाही 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 आम्ही खूप फरक आहे रे बाबा खूप फरक असतो हे तारुण्य काय दिसतं हे मी अनुभवलंय वयाच्या 18व्या वर्षापर्यंत माझे डोळे शाबूत होते सो आय नो व्हॉट आय एम रिअली मिसिंग तुझं काय रे जन्मतःच तू असा दृष्टीहीन त्यामुळे तू असं कधी बघितलंच नाहीयेस सांगतो संख्या चल कधी कधी एवढं फ्रस्ट्रेशन येतं ना की वाटतं संपून टाकावं सगळं पण एक वेडी आशा आहे एक ना एक दिवस डोळे परत येण्याची ही वेडी आशा मागे खेचत राहते बघ माझं तर ठाम मत आहे आयुष्य कमी असलं तरी चालेल अगदी 5-10 वर्षाचं असलं तरी चालेल पण दृष्टी हवी आय वॉन्ट इट आय वॉन्ट यार हे ते बघ अश्विनी आली बघ तिची ती काठी किंचित घासण्याची सवय येस अश्विनीच आहे ती हे हॅलो बॉयज हॅलो हॅलो हे स्मार्ट अँड इंटेलिजंट बॉय हाऊ आर यू हे नक्की कोणाला म्हणतेस तू इथे 2 बॉयज आहेत बरं का तुलाच रे इंटेलिजंट माणसा तुलाच हे अरे अरे संग्या हो अरे आता येताना याच्याबद्दलचं माझं वाक्य ऐकलं ना म्हणून म्हणाले मी बर ऐका ना गाईस मला ना आज थोडी गडबड आहे एके ठिकाणी ना जायचंय मला सो मी लवकर निघेन ठीक आहे ना पण मी काय म्हणते आपली हिरोईन नाही आलेली दिसत अजून हाय गाईस आलीच हे पल्लो कशी आहेस हे मी जक्कास तू बोल पल्लवी कशी आलीस ग मी ओला कॅब करून आले हे बरं ऐका ना हा आपला संग्या जरा सेंटी झाला बरं का काय सांगतोस हे संग्या बाटली काढायची का निमित्तच होता बाटली तर पाहिजेच हा अरे त्याला त्याची ती विजन मॅरेथॉन वाली पार्टनर निकिता हा जाम आवडले बरं का ओहो क्या बात है तरीच त्या दिवशी 5 किलोमीटर पळायला तुला एवढा वेळ लागला हा पल्लवी तसं नाहीये बरं का हा तुला तर माहितीये ना ते विजन मॅरेथॉन मध्ये आपला पार्टनर आपला हात हातात घेऊन आपल्याला रस्त्यावरून गाईड करत असतो हो पण यावेळी पळताना माझे तिला एवढ्या ठिकाणी स्पर्श होत होते की आय कुड नॉट रेजिस्ट माय सेल्फ आय नीड विजन ॲश विचार कर सपोज तुला दृष्टी परत मिळाली तर जस्ट इमॅजिन हा ए काहीतरीच काय असलं
ए कम ऑन लेट्स सी. कधीतरी असा विचार केला असशीलच ना? मला हं. मला दृष्टी परत मिळाली तर हा. मला दृष्टी परत मिळाली तर सांगू हं. हसणार तर नाहीस ना? मला ना बाईक घेऊन अख्ख्या पुण्यात भेटायचंय रे. पण ना पाठीमागे बसून नाही बर का, चालवत गाडी चालवत जायचंय रे मला. वाव ग्रेट. आणि आम्ही तू रे? आता तू विचारतोयस म्हणून सांगतोय. तुला माहितीये का संग्राम, अरे मला जरी डोळे नसले ना तरी काही फरक पडत नाही रे. मी माझ्या बाकीच्या कपॅबिलिटीजने सगळं पाहू शकतो. वास, चव, स्पर्श, आवाज आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिक्स सेन्स. अरे सगळं दिसतं मला. अरे तुझी रुबाबदार पर्सनॅलिटी, ह्या बबली ब्युटिफुल ॲश अँड पल्लू, आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी ती विजन मॅरेथॉन वाली पार्टनर निकिता. अगदी सगळं. अरे वी कॅन डू ऑलमोस्ट एव्हरीथिंग विदाउट अवर आईज यार. अरे बघ ना, आपण एवढे ट्रेक्स केले, आपण एवढ्या मूवीज एन्जॉय केल्या, अरे कितीतरी रेस्टॉरंटचा सुद्धा फिरलोय, आणि तेही कोणाची मदत न घेता. अरे मी आणि पल्लो स्विमिंगला जातो. और क्या चाहिए यार, आई एम ॲब्सोल्युटली हॅपी. आणि संग्राम हे बघ, मला जरी डोळे नसले ना तरी काही फरक पडत नाही रे. आम्या किती होपलेस आहेस रे. बल्लो हा व्हॉट अबाउट यू? मी खरं सांगू, मी जेव्हा असा विचार करते ना तेव्हा एकच इच्छा प्रकर्षाने होते. मला समुद्र पाहायचा आहे. अनेक वेळा समुद्रावर गेले, तिथल्या लाटांमध्ये खेळले. सगळे म्हणतात तो भव्य आहे, पण मला कधी तो भव्य जाणवलाच नाही रे. अथांग अथांग म्हणतात म्हणजे नेमकं काय ते अनुभवायचंय रे संग्या. आईला भारीच. व्हॉट अ कोइन्सिडन्स यार. काय रे? अरे आज मी तुम्हा सगळ्या इथं बोलवलं ते असंच काहीतरी प्लॅन करायला. काय सांगतो? तू म्हणालाच खरा, पण कसलं प्लॅनिंग? कुठं जायचंय आपल्याला? सांगतो. 2 ऑक्टोबरच्या लॉंग विकेंडला आपण एक भन्नाट ट्रेक प्लॅन केलाय. वाव, मस्तच. एकदम वेगळा. हो रे चायला, किती दिवस झाले आपण कुठे बाहेर गेलोच नाही हो. तर प्लॅन असा आहे की दापोलीच्या पुढे आळिवले म्हणून एक गाव आहे. ओके. तिथे समुद्रात एक किल्ला आहे. बर, त्याला चेरवलचा किल्ला म्हणतात. मजा म्हणजे तिथं जायचं असेल तर ओहोटीला जावं लागतं, कारण भरतीला पूर्ण पाणी भरतं. ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर आत चालत जावं लागतं. बट बिलीव्ह मी गाईज, ऑसम स्पॉट आहे. 2 ऑक्टोबरला फ्रायडे. 2 दिवस दापोलीच्या आसपास फिरू, मस्तपैकी मासे खाऊ, शिवास घेऊन जाऊ, धमाल करू. अरे पण आई बाबा परमिशन देतील का या असल्या ट्रेकला? आणि हो, आत अडकून पडलो तर वांदे होतील, वांदे. अगं तू काय वेडी आहेस का ग? हा? त्यांना कशाला सांगायचं किल्ल्याबद्दल? हं? सांगायचं दापोलीला चाललोय म्हणून. कमी का ट्रिप केल्यात आपण अशा? ए बरोबर आहे तुझं. ए मस्त रे. आईला खूप दिवसात कुठे गेलो नाही रे. आणि यार ती बँक करून जाम कंटाळा आलाय मला. सो लेट्स हॅव फन. लेट्स गो गाईज. अरे पण मी काय- आता पण नाही आणि बिन नाही. आता फक्त प्लॅन करायचं. कुठं राहायचं, कुठं खायचं, काय प्यायचं, काय रे आम्या. तर दापोलीतली, आळिवल्यातली आणि गाईडची व्यवस्था माझ्याकडे. हे कडक रे. डन डन. ठरलं. हे आणि पल्लू, हा आपण मागच्या वेळी आंब्याला गेलो होतो बघ, हो. तेव्हा तू येताना ग्लेनफिडीच आणली होतीस. यावेळी आणशील ना? येस नक्की. येस 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 येस. लेट्स गो टू दापोली गाईज. आईला नुसतं इमॅजिन केलं तरी कसलं भारी वाटतं यार. बेस्ट आहे, बेस्ट आहे. अरे चला, मी निघते. गडबड आहे रे मला थोडी. ओके चल.
चल मी पण निघतो रे संग्राम. ए चालेल. संग्राम मी पण निघते मग आता. चल चालेल, सांभाळून जा रे. येस येस चल बाय. चलो बाय बाय बाय. लेट्स हॅव अ कॉन कॉल टुमारो. नक्की. Okay. डिटेल मध्ये डिस्कस करू. हा हा ठीक आहे बाय. बाय संग्राम. बाय बाय. समुद्र, बाईक, गाडीवरून भन्नाट भटकणं. निकिता, आय वॉन्ट विजन. आय डेस्परेटली वॉन्ट विजन. हा साला अमेच काय तर म्हणे मी स्वतःला आंधळा समजत नाही. मी सगळं करू शकतो. अरे पावसाळ्यात कधीतरी बाहेर पड. हिरव्या रंगाच्या 60-70 शेड दिसतील तुला. कधी नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलीला बघितलंय? हा? अरे तिचं ते तारुण्य नजरेनंच अनुभवायचं असतं रे. मी पल्लो म्हणते तसं. समुद्र काय आणि खडकवासला काय, काय घंटा फरक कळणार आहे तुला त्यातला? गांडो नशीब आहे आपलं. एक भुईचक्र लावायला गेलो आणि ते सालं एक्सप्लोड झालं. नुसतं एक्सप्लोड नाही तर झालं माझे डोळे घेऊन गेले. आणि हे भिक्कारडे ॲडव्हान्स सायन्स काहीच नाही करू शकलं माझ्या डोळ्यांसाठी. ॲडव्हान्स सायन्स. पण नकोय आता मला कोणाची दया, नकोय मला कोणाची सहानुभूती. मी समर्थ आहे. गेल्या 12 वर्षात चांगलाच सरावलं मी आंधळेपणाला. नेक्स्ट इयर एव्हरेस्ट बेस कॅम्प करणार आहे मी. सो व्हॉट इफ आय एम ब्लाइंड, आय कॅन डू इट ऑन माय ओन. मी समर्थ आहे. आणि तोपर्यंत माझी दृष्टी मला परत मिळाली तर, हा, माझी दृष्टी परत मिळाली तर. Alexa, play the music. माझं बाबा आळीवलं एकदाच. ना वाटेतलं जेवण कसलं सॉलिड होतं ना. अशक्य आवडलं मला. याला भारी आहे ना संघ्याचं प्लॅनिंग. हो ना, मला पण आवडलं. पण अरे काय आहे, कुठे राहिला हा संग्राम? आवडतंय की नाही याचं? किती वेळ. याचं म्हणजे काय रावणाची लघुशंका आहे का? बर मी काय म्हणते, त्याचा तो माणूस येणार आहे ना नक्की? आणि हो आपलं स्पॉट बरोबर आहे ना हा? अगं हो येतोय गे. हिला किती ते प्रश्न. आपला हा स्पॉट आपल्या ड्रायव्हरनेच कन्फर्म केलाय ना. हो रे. मग पण मला एक समजत नाहीये, आपण जर सकाळी लवकर निघालो असतो किल्ला बघायला तर चाललं नसतं का? अरे एवढ्या उशिरा यायचंय. संग्रामने सांगितलं नाही का, ओटी चालू असताना चालत चालत त्या किल्ल्यात जाता येतं म्हणून. ओटी साधारण 12-12:30ला सुरू होते म्हणे. संध्याकाळी भरती सुरू व्हायच्यात आपण परत येऊ. पण मला एक कळत नाहीये, आपण हे असं इथे तिठ्यावर येऊन का थांबलोय? नाही म्हणजे त्या गाईडला त्याच्या घरनंच उचलला असता ना, उगीच इथे येऊन थांबायला लागलं नसतं. बघ ना. बरं मंडळी, आला बघ. आला बघ. आपले जे गाईड आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. ओके मी फोन केलेला त्यांना. ते पोहोचतीलच इतक्यात. Great. ऑन द वे. ओके. आलोय. शेरवलचा किल्ला पाहायला जायचं ना आपल्याला. कोण गाईड का? अहो कधीपासून वाट बघतोय आम्ही तुमची. नमस्कार. वाट बघतोय. हा, संपली आहे तुमची प्रतीक्षा आता. म्हणजे म्हणजे मी आलोय ना, संपलीच आहे प्रतीक्षा. हा हा असं होय. मग ठीक आहे. बरं मी तुमची ओळख करून देतो. हा अमित, बँकेत IT मॅनेजर आहे. ही अश्विनी फॅमिली बिझनेस सांभाळते. आणि ही पल्लवी, हिचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. मी तुम्हाला हे एवढ्यासाठी सांगतोय की तुम्हाला जरी आम्ही दृष्टीहीन वाटत असलो तरी आम्ही नॉर्मल माणसांसारखेच आहोत. आणि सगळे पुण्याला असतो. आणि आधी आम्ही भरपूर ट्रेक्स केले. त्यामुळे एकदम प्रो आहोत आम्ही यात.
काय रे संग्या, तू यांना आधीपासूनच ओळखतोस की काय? छे 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 काय, स्वतःबद्दल काही सांगितलं नाहीस ते? अगं, बरं मंडळी, हा संग्या, संग्राम, हा त्याच्या वडिलांना त्यांच्या बिझनेसमध्ये मदत करतो. याने पण महाराष्ट्रातले अनेक किल्ले पालथे घातले. असो, तुमचं नाव काय? माझं हा अघोरक. काय? अघोरक म्हणून ओळखतात मला. अघोरक? हे कसलं नाव? आणि हे नाव आहे का आडनाव? का काही फरक पडणार आहे का? नाही 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 नाही, तसं नाही, म्हणजे तुला, आय मीन तुम्हाला तसं बोलवायला बरं ना. पंचक्रोशीत महाराज म्हणतात मला. तुम्ही मला महाराज म्हणू शकता. महाराज, अघोरक, नाही महाराजच ठीक आहे, आम्ही महाराज म्हणू तुम्हाला. काय गं? अघोरक, महाराज, कसली विचित्र नाव आहेत. माणूस पण जरा वेगळाच वाटतोय नाही? याचा गाईडचा बिझनेस नीट चालत असेल का? बरं महाराज, आता कसं प्लॅन आहे? आता साधारणतः 2 वाजत आले. किल्ल्यात पोहोचेपर्यंत आपल्याला 3 वाजतील. थोडा वेळ किल्ला फिरू, तोपर्यंत संध्याकाळ होईल. आणि भरती कधी सुरू होती? भरती भरती काहीतरी 5-5:30 वाजता सुरू होती. बर, म्हणजे महाराज आपल्याला त्याच्या आत परत यायला हवं ना? हा हा हो हो. मग ठीक आहे, चला आपण निघूया. चला. या. तो पहा तो किल्ला. तिकडे जायचंय आपल्याला. पहा महाराज, पहा म्हणून सांगताय आम्हाला. बर, पाहतो आम्ही. पण महाराज, आम्ही किल्ला इमॅजिन करू शकतो बरं का? पहाल, नक्की पहाल तुम्ही किल्ला. असो, चला आपण चालायला सुरुवात करू. चला. या इकडून असेल. हो, शक्यतो एका मागोमाग घेतलं आहे बरं का, एका लाईन मध्ये. सांभाळून. महाराज, ओ महाराज, या रस्त्यावर आत्ता पण पाणी असतं का? आज असणारच ना. आजची भरती सर्वात मोठी भरती आहे. सर्वपित्री अमावस्या आहे आज. बरं. एक मिनिट, काय म्हणत तुम्ही? अमावस्या? सर्वात मोठी भरती? अरे अरे, मग आज का प्लॅन केला आपण ट्रेक? अजूनही परत जाऊ शकतो आपण. आम्ही, तू काय जरा वेळ आहेस का रे? अरे. अरे आजचा दिवस परफेक्ट आहे. नाही, आज जास्त वेळ रस्ता पण ओपन मिळेल आपल्याला. चल. चला. हो, एक मिनिट. तुम्हा दोघींपैकी कोणी विटाळशी तर नाही आहे ना? What? म्हणजे तुमच्या दोघींपैकी कोणाचा बायकांचा तसला प्रॉब्लेम तर नाही आहे ना? त्याचा इथे काय संबंध? किल्ल्यावर देवीचं देऊळ आहे, एकदम जागृत. चालत नाही तिला तसलं ते. आम्ही असलं काही मानत नाही. पण आम्ही मानतो. एक मिनिट, हे बघा,
ती देवी पण एक स्त्रीच आहे ना. एक्झॅक्टली. काहीतरी उगाच आपलं. असो, आमचा कुणाचाही कसलाही प्रॉब्लेम नाही, कळलं? बघ ठीक आहे. अच्छा है. चलो चला या चला रे इकडे. लवकर. तू का काही करतोयस? अरे परत जाऊ आपण. इथं अवकाश रे. आपण किल्ल्याच्या जवळ आलोय बर का. तो पाहतो किल्ला. या इकडूनच. या, एक एक जण वर या. त्याची काही गरज नाहीये. आम्ही खूप ट्रेक्स केले. हो पायऱ्या शेवाळ्यात म्हणून हात देतोय. इकडे या इकडे. इकडनं खाली उतरावता. आपण किल्ल्यात आलोय आता. अरे हे एक मिनिट. एवढं सामसूम काय इथे? कोणी नाहीये का किल्ल्यात? आणि 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 लोकांची वर्दळ जाणवत नाहीये. फार कमी लोक येतात इकडे. आणि आज तर त्यातून सर्वपित्री अमावस्या. आज कोण फिरकणार आहे इकडे? असो चला आपण किल्ला फिरू. या सिद्धी संभळकडे होता. मराठ्यांनी या किल्ल्यावरती आक्रमण केलं. किल्ला उद्ध्वस्त केला. या किल्ल्यातनं जंजिराला रसद जायची. 150 लोकांची कत्तल झाली. बापरे. तेव्हापासनं हा किल्ला असाच पडून आहे. फारसं कोणी येत नाही इकडे. आणि आता उजवीकडे देवीचं देवळी आहे बरं का. ही देवी जागृत आहे, एकदम जागृत. चला महाराज 5 वाजून गेलेत. आपल्याला परत जायला हवंय. हा थांबा, मी रस्ता बघतो. भरती सुरू झाली आता. आणि आज भरतीचा जोर जरा जास्तच वाटतोय. अंधारून पण परत आलंय. रस्ता पाण्याखाली गेलाय पूर्ण. ओ माय गॉड. आपण अडकलोय आता. काय बापरे. आता आता काय करायचं आपण? फोन फोन महाराज, आपण कोणाला फोन करू शकतो का हो? कोण हा? ते कुठली आली आहे रेंज?
ऐकला तरी तुम्हाला मी सांगत होतो परत जाऊया म्हणून आपण. ऐकलं नाही माझं कोणी. अरे 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 आता इथून बाहेर कसं पडायचं याचा काहीतरी विचार करा. हो महाराज, महाराज काहीतरी करा ना पटकन. हे बघा, आजची रात्र आपल्याला इथंच थांबावं लागेल. काय? आता पाणी आणखी वाढेल, संपूर्ण किल्ल्यात पाणी भरेल. आता आपल्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी जावं लागेल. हा हा बरोबर. चला चला. चला चला हा. मी तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. या इथे मॅम. सावकाश आम्ही सावकाश. संग्राम. काय खाऊ? हो महाराज, इथे पण पाणी आहे का? नाही म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत आलंय. हो, मला वाटतंय सगळ्या किल्ल्यातच पाणी भरलंय बहुतेक. आता पाणी आणखी वाढेल. हो गॉड. आपल्याला बहुधा पाण्यातूनच वाट काढत जावं लागेल. अरे आता आपण ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी पाणी खूप कमी वेळा येतं. चला, अगदीच भरतीचा जोर जास्त असेल किंवा मोठ्या लाटा आल्या तरच तिथं पाणी येईल. सांभाळून चला. ए अरे पण इथे या पाण्यात छोटे छोटे बुशेस आहेत रे. पायात येत आहेत ते. छी. सांभाळून का अश्विनी. अरे अरे माझी स्टिक, माझी स्टिक पडली. काय झालं? आम्ही रे. माझी स्टिक. आम्ही महाराज, महाराज माझी स्टिक पडली. प्लीज प्लीज बघा जरा पटकन. आता कुठे मिळते ती? म्हणजे एवढं पाणी भरलंय किल्ल्यात, लाटा मोठ्या येत आहेत आणि आपण थोडे वरच्या साईडला आलो आहोत. आता नाही मिळायची ती स्टिक. हो गॉड. अंधार पडायला लागलाय. थांबा, मी टॉर्च काढतो. हो महाराज, याचा आम्हाला काय उपयोग आहे? बाकी मला दिसलं तरी पुरे आहे. आणि वाट मीच दाखवणार आहे तुम्हाला. चला, चला. चला, या इकडनं या असे. अरे मला धरायला काहीच नाहीये. आम्ही सांभाळून. आता तुम्ही सगळे इथे एक उभे राहा. इकडे फार कमी वेळात पाणी येतं. आता इथे खूपच थोडं पाणी आहे. लाटा मोठ्या आल्या तर मात्र प्रॉब्लेम होईल. आणि हो, सांभाळून. आपण एका कडेवर आलो आहोत. हो गॉड. हो गॉड. पलीकडे खोल समुद्र आहे. चुकून घसरून पडलात तर थेट वरच. चला, आता मी तयारीला लागतो. काय? तयारी? कसली तयारी? कळेल कळेल, सगळं कळेल. संग्राम बाबा, सांगतोस का आता तरी तू त्यांना? अरे हे संग्राम, काय सांगणार आहेस रे बाबा आता? सांगतो सांगतो. अरे काय चाललंय हे? Oh, shit. माझी बॅग पडली. अश्विनी अश्विनी? अश्विनी अगं सांभाळून जा. माझी बॅग अगं पडली. थांब ना, असं काय? जाऊ देत त्या आता. काय रे? आणि मी काय सांगतो
सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. काय बॅग पडली माझी. सांगतो, जाऊ दे ते आता. तुम्हाला माहितीये, दृष्टी मिळवण्यासाठी मी अनेक प्रयत्न केलेले, पण मेडिकल सायन्सने जेव्हा हात टेकले तेव्हा मी खूप डिप्रेस झालेलो. हा अशातच मला या अगोरख महाराजांचा रेफरन्स मिळाला. मी जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या तंत्रसिद्धीने ते माझे डोळे सहज आणू शकतील म्हणून. त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही मोठी आहे. मला आधी वाटलं ते पैशांबद्दल बोलतायत, ते तर होतच. याशिवाय त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या अघोरी साधनेचा भाग म्हणून त्यांना एक नरबळी द्यावा लागणार आहे. नरबळी? हो, तोही एका नेत्रहीन माणसाचा. काय? हो. मग मात्र माझ्या पुढे काही इलाज नव्हता. बरेच दिवस झालं महाराज इथं तयारी करतायत. त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. आणि आज 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 सर्व पितरी अमावस्या आहे. गेल्या अष्टमीपासून ते इथं विधी करतायत आणि आज त्यांच्या विधीची सांगता होणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला तरी आज जावंच लागेल. ए संग्या, ही चेष्टेची वेळ नाही. काहीतरी प्रँक करू नको उगाच. काय अरे आधी हातभर फाटली आमची आणि या साल्याला मजा सुचती. आय एम सिरियस अमित, आय एम सिरियस. मी मजा करत नाहीये. ए अरे संग्राम, वेडा आहेस का तू? आणि काय रे या असल्या गोष्टींवर तू कधीपासून विश्वास ठेवायला लागला? ते मेडिकल सायन्स काय मूर्ख आहे का? नाही रे, यातनं काही साध्य होणार नाही. असं नाही करू नको. हे बघा, तिघांचे डोळे परत येतील. तिघांचे. असं नसतं. अगं फक्त एकाला त्याग करावं लागेल बस. हे असं घडू शकतं? हो संग्राम. अरे तुला खरं वाटतं असं घडू शकतं? येस. आणि त्यात म्हणतोस तू? अरे डोकं फिरलंय तुझं. आणि असंच जर आहे ना तर तूच का नाही करतो त्याग? ही शक्यत नाही. मला तर दृष्टी हवी आहे. अरे कॉस्ट सेल्फिश असेल तू. हे संग्राम, असलं काहीतरी वेडेपणा करू नकोस रे. आपली मैत्री काही एवढी तत्वावर का रे? ऐक ना, हे असल्या फालतू गोष्टींच्या नादाला लागू नकोस यार. आय एम सॉरी पल्लवी. देयर इज नो वे बॅक नाउ. आय एम सॉरी. नमस्ते रुद्रपिंडे, नमस्ते मधुवर्धिनी, नमस्कार डॉक्टर हरिंडे, नमस्ते महिषावर्धिनी, चामुंडा चतुर्गादीचे अधिकारी वरदायिनी, विद्येच्या विदार्थम, नमस्ते रुद्रपिंडे, धाम धीम धूम दूरचटे, पत्नी वाम वाघिनीश्वरी, राम भीम धूम कालिका देवी. हे माते, मी तुला हा मनुष्य देह अर्पण करीत आहे. स्वीकार कर माते, स्वीकार कर. महाराज, अहो होतं की नाही अजून किती वेळ? अहो इथे सरळ जड उभंही राहता येत नाहीये. खाली पडून मरायचो आम्ही. महाराज, पाऊस सुरू झालाय, लाटा येत आहेत. किती वेळ? चला आटपूया. इकडे जाता आता मोठ्या येत आहेत, इकडे सगळं पाणी यायला लागलंय. आम्या, नाहीतरी तुला कशात फारसा इंटरेस्ट नाहीये. तूच का नाही तयार होते या सगळ्याला? अरे सगळ्यात तुला कोण म्हटलं रे मला इंटरेस्ट नाही कशात? आणि मी मरायचं? आणि ते तुझ्यासारख्या स्वार्थी आणि हलकट माणसासाठी? अरे हरामखोर माणसाला लाज वाटली पाहिजे तुला असलं काहीतरी प्रपोज करताना. हे बघ संग्राम, आमचा तर विचार पण करू नकोस. आम्ही बिलकुल तयार नाही. संग्राम, चला आटपूया. माझी पूजा झाली आहे. आता लाटा इथे मोठ्या येत आहेत. थोड्याच वेळात इकडे सगळं पाणी भरत. चला. संग्राम, मला कोणी तुम्ही दिसत नाही यार. टॉर्च पडला माझा टॉर्च. संग्राम, चला, वेळ निघून चालली आहे. एक क्षण महत्वाचा आहे. या तुम्ही कोणाचा बळी द्यायचं ठरलं? संग्राम. महाराज, हो महाराज,
आता एक काम करा, जास्त विचार नको. आता जो लागेल त्याला धरा आणि तुमचं काम आटपा. तुला उठायचा संग्राम, आपलं काम झालं. मी बळी दिला संग्राम, मी बळी दिला. आता दृष्टी येणार, आता दृष्टी येणार. संग्राम तुम्हाला वाचवा. हे संग्राम! संग्राम! वल्लभ! महाराज, अरे कुठे आहे तुम्ही? अरे अरे या महाराजांनी संग्रामला नाही ना मारलं. संग्राम! अश्विनी आहे, आहे. पल्लवी, पल्लवी, अश्विनी, संग्राम. अरे धरा रे पल्लव, धरा कुणीतरी. वल्लभ, कुठे आहेस? अश्विनी, अमित, अमित, ऐक ना. अमित! अश्विनी! माझा आवाज येत नाहीये रे. अमित, संग्रामचाही आवाज येत नाहीये. संग्राम पडलाय बहुतेक. त्या महाराजांनी संग्रामचा बळी दिला की काय? त्या महाराजाचाही आवाज नाहीये, तोही पडला वाटतं. अश्विनी, अमित, मला बरायचं नाहीये रे. मला घरी जायचंय. अश्विनी, अश्विनी, अश्विनी थांब. अमित, अमित, मला धरायला आलं. आपलं काही इथे. अश्विनी थांब, थांब, थांब. मी यायचा प्रयत्न करतो. अश्विनी, अश्विनी थांब. अमित, तू कुठे आहेस? सांभाळ स्वतःला. अश्विनी, अश्विनी सांभाळ होती लाज येते. अश्विनी, अश्विनी, अश्विनी. अरे 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 तेव्हा काय झालंय? अशी कशी बुद्धी फिरली माझ्या मित्राची? हे असं होऊ शकतं? अरे तेव्हा काय झालंय? संग्राम, अरे काय केलंस रे मित्रा तू? अशी कसली अंधश्रद्धा रे? आणि आणि काय मिळवलंस रे यातून तू? अरे, सगळं सुरळीत चालू असताना अशी कशी बुद्धी झाली रे तुला? अरे संग्राम, अरे अरे मित्र होतो ना रे आपण. सांग ना. नाही नाही, नको. वाचवा. स्वप्न एवढं हॉरिबल. देवा, आणि या अशा विचित्र वेळी मला झोप तरी कशी आली? खरंच असं होऊ शकतं? हॅलो, 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 कोण? मी गाईड बोलतोय. आळिवलेचा प्लॅन फिक्स आहे ना आपला?
आनंद मंच आनंदयात्री पुणे यांनी सादर केलेली एकांकिका खरंच असं होऊ शकतं.